माझा सर्जन विसर्जन हा नवा कविता संग्रह नुकताच प्रकाशित होतो आहे आणि त्यानिमित्तानं आदरणीय गुरुवर्य गोविंद पाटील सर यांच्या घरी त्यांना भेटायला आलेलो आहे. मांबोरी सरांनी आम्ही सोबत आहोत आणि हौसन आली भेटायला आणि तिला लावलं लोटायला या उक्तीप्रमाणे गुरुवर्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या या घरातल्या सुंदर अशा देखण्या स्टुडिओमध्ये माझ्या नुकत्याच प्रकाशित होणाऱ्या सर्जन विसर्जन या कविता संग्रहातल्या काही कविता सादर कराव्यात अशी विनंतीचा आदेश त्यांचा मला आला आणि मग त्यांच्या आदेशाला नाही म्हणणं हे मला तरी जमणारी गोष्ट नाही, म्हणून त्यांच्या आग्रहाखातर या नव्या कविता संग्रहातल्या एक 2-3 कविता तुम्हा सर्वांच्या समोर सादर करतोय. आज 10 फेब्रुवारी आहे, आणखी 4 दिवसांनी 14 फेब्रुवारी येतोय. या दिवसाचं महात्म्य मी तुम्हाला सांगायची गरज नाही, सगळ्या जगाला ते माहीत आहे. तर त्याला अनुसरून एक कविता सुरुवातीला घेऊया. कवितेचं शीर्षक आहे शिशिराची कविता. आता शिशिर येतो वर्षाचे 12 महिने. आता शिशिर येतो वर्षाचे 12 महिने, त्या आठवणींची 1000 गळती पाने. तुला विसरायाचे धडे मनाला देतो, मौनाचे टाके ओठांना घालून घेतो. तुला विसरायाचे धडे मनाला देतो, मौनाचे टाके ओठांना घालून घेतो. परी गळ्यात फुलते बकुळ फुलांचे गाणे, त्या आठवणींची 1000 गळती पाने. ही जखम गुलाबी अश्वत्थामी ओली, ही जखम गुलाबी अश्वत्थामी ओली, या कृष्ण विवरी विरहाला नसते खोली. ही जखम गुलाबी अश्वत्थामी ओली, या कृष्ण विवरी विरहाला नसते खोली. हे जगणे म्हणजे कणा कणाने सरणे, त्या आठवणींची 1000 गळती पाने. तुझी याद दाटता हृदयातून जराशी, तुझी याद दाटता हृदयातून जराशी, उद्ध्वस्त ऋतूना कवटाळून उराशी. तुझी याद दाटता हृदयातून जराशी, उद्ध्वस्त ऋतूना कवटाळून उराशी. मी उधळून देतो वसंत फुलांचे लेणे, त्या आठवणींची 1000 गळती पाने. आता शिशिर येतो वर्षाचे 12 महिने, त्या आठवणींची 1000 गळती पाने. धन्यवाद. आणखी एक कविता सादर करतो याच विषयाला अनुसरून. गझल वजा कविता आहे. अत्तर. चिंचेवरच्या वळणापाशी वाट पावली अडखळते, चिंचेवरच्या वळणापाशी वाट पावली अडखळते, नदी बावरी डोळ्यामधल्या कड्यामधून कोसळते. करून गेला चंद्र पोरका पौर्णिमेच्या आभाळा, करून गेला चंद्र पोरका पौर्णिमेच्या आभाळा. एकांताची उशी घेऊनी रात दिवानी तळमळते, नदी बावरी डोळ्यामधल्या कड्यावरून कोसळते. ग्रीष्मामधल्या पळस फुलांनी कधी न होऊ दिली बरी, ग्रीष्मामधल्या पळस फुलांनी कधी न होऊ दिली बरी. दिसून येते तरी अंथरी जखम ओली भळभळते, नदी बावऱ्या डोळ्यामधल्या कड्यावरून कोसळते. अलमारीने खोल तळाशी जपून ठेवली भेट तुझी, अलमारीने खोल तळाशी जपून ठेवली भेट तुझी. रुमालातले अत्तर वेडे कसे अजूनही दरवळते, नदी बावरी डोळ्यामधल्या कड्यावरून कोसळते. संध्याकाळी रोज येतसे एक पाखरू खिडकीशी, संध्याकाळी रोज येतसे एक पाखरू खिडकीशी. रंग उडाल्या भिंती पाहून काळीच त्याचे हळहळते, नदी बावरी डोळ्यामधल्या कड्यावरून कोसळते. चिंचेवरच्या वळणापाशी वाट पावली अडखळते, नदी बावरी डोळ्यामधल्या कड्यावरून कोसळते. यानंतर आणखी एक कविता सादर करतो. या कविता संग्रहातली माझी खूप आवडती कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे शाश्वत.
सृष्टीच्या उगमासोबत मातीच्या उदरातून रुजून वर आल्यावर. सृष्टीच्या उगमासोबत मातीच्या उदरातून रुजून वर आल्यावर आभाळाला साक्षी ठेवत झाडांनी प्रत्येक कोवळ्या पानावर लिहिली निरपेक्ष निर्मळ निरागस निसर्गाची सुगम गाथा. सृष्टीच्या उगमासोबत मातीच्या उदरातून रुजून वर आल्यावर आभाळाला साक्षी ठेवत झाडांनी प्रत्येक कोवळ्या पानावर लिहिली निरपेक्ष निर्मळ निरागस निसर्गाची सुगम गाथा. वाऱ्याच्या झुळकेसोबत वाटत राहिली गाथेतल्या गोष्टी झाडे. वाऱ्याच्या झुळकेसोबत वाटत राहिली गाथेतल्या गोष्टी झाडे. पाखरांनी त्यांची गाणी केली. पाखरांनी त्यांची गाणी केली. गुणगुणत राहिली सभोवार. पेरत राहिली निसर्गाचे निरोप. मातीकडून झाडांच्या पानापानावर कोरलेली. बदल्यात झाडांनी पाखरांकडून घेतली नाही दक्षिणा. बदल्यात झाडांनी पाखरांकडून घेतली नाही दक्षिणा की दिली नाही दीक्षा. उडून गेली दूर म्हणून त्यांना मानले नाही काफीर. उडून गेली दूर म्हणून त्यांना मानले नाही काफीर. केला नाही त्यांच्या सोबत कुठलाच जुना नवा करार. स्वतःच करते असल्याचा किंवा त्याचे दूत अथवा पुत्र असल्याचा दावा. स्वतःच करते असल्याचा किंवा त्याचे दूत अथवा पुत्र असल्याचा दावा कधीच केला नाही पाखरांसमोर झाडांनी. कालौघात जीर्ण होत गेलं काही. कालौघात जीर्ण होत गेलं काही. काही कालबाह्य झालं. त्या प्रत्येक वेळी झाडं कुरकुरली नाहीत. त्या प्रत्येक वेळी झाडं कुरकुरली नाहीत. परंपरांची पुरातन कुठे मिरवत बसली नाहीत. आपल्या पिकल्या वाळल्या पानांना गळू देऊन पडू देऊन वाहू देऊन. आपल्या पिकल्या वाळल्या पानांना गळू देऊन पडू देऊन वाहू देऊन त्याच फांद्यावर उमललेल्या नव्या पालवीला सोबत घेऊन पुन्हा नव्याने लिहित राहिली नव्या युगाच्या नव्या गाथा. बहुधा म्हणूनच झाडे गीता कुराण बायबलच्याही आधीपासून होती. बहुधा म्हणूनच झाडे गीता कुराण बायबलच्याही आधीपासून होती आणि नंतरही असतीलच. धन्यवाद.